नमस्कार. 9 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, आंदोलन मागे घ्या, चर्चेस या. तर बेसिकली 3 कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहेत आणि त्याला खतम करण्यासाठी किंवा त्याच्यावरती निवाडा आणण्यासाठी सध्या जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांना निमंत्रण दिलं आहे की तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि चर्चेसाठी या. परंतु जे शेतकरी आहेत ते स्वतःच्या मागणीवरती ठाम आहेत की 3ही कृषी कायदे जे केंद्र सरकारने आम्हाला अर्थातच शेतकऱ्यांना कन्सल्ट केल्याशिवाय जे मंजूर करून घेतले आहेत त्यांना आधी मागे घ्यावे आणि त्यानंतरच आम्ही चर्चेला येऊ. ठीक आहे. तर हा जे शेतकरी आणि गव्हर्नमेंटमधला जो पेच आहे तो काय सुटताना दिसत नाही आहे. तर सद्यस्थितीमध्ये लक्षात ठेवा आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे. तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की प्रोटेस्ट करणे किंवा आंदोलन करणे हे सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. आता हे कोणी सांगितलं तर मी सांगितलेलं नाही आहे. तर केरला हायकोर्ट जी होती, ठीक आहे, केरला हायकोर्टने असा निवाडा दिला होता की पीसफुल प्रोटेस्ट, काय बरं, पीसफुल प्रोटेस्ट इज ऑल्सो फंडामेंटल राईट. अर्थातच शांततापूर्ण जर तुम्ही आंदोलन करत असाल किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे हे सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे. आणि हेच जे जजमेंट होती हायकोर्टची, केरला हायकोर्टची, त्यालाच सुप्रीम कोर्टने जे शालीनबाग केस होता जिथे जे आपले सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधात लोक प्रोटेस्ट करत होती, तेव्हा केरला हायकोर्टचा जो हा जजमेंट होता त्याला सुप्रीम कोर्टने सुद्धा अपहेल्ड केला आणि सांगितलं होतं की हो, शांततापूर्ण आंदोलन करणे हे एक मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. तसंच जेव्हा आपण फ्रीडम ऑफ स्पीचविषयी बोलतो तेव्हा आपल्याला एक केस लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे एस रेंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम. केस होता 1989चा. ठीक आहे. त्यात सांगण्यात आलं होतं की आर्टिकल 19(1) अंतर्गत दिले गेलेले प्रत्येक फंडामेंटल राईट जे काही आहेत आपल्याला त्याचा आपण उपभोग करू शकतो. परंतु जेव्हा आपण आपले फंडामेंटल राईट्सचा उपभोग करतो आहे तेव्हा आपल्याला कलम 19(2) अंतर्गत दिले गेलेले जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांनासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थातच काय की कलम 19(2) अंतर्गत जे काही रेस्ट्रिक्शन देण्यात आलेले आहे, जसे की एक्झाम्पल होते त्याच्या अंतर्गत की आपण जेव्हा आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उपयोग करतो आहे तेव्हा भारतातील जे काही लॉ अँड ऑर्डर आहे, ठीक आहे, लॉ अँड ऑर्डर झाला, तसंच इंडियाची इंटिग्रिटी झाली, तसेच इंडियाचे फॉरेन रिलेशन्स झाले, हे जे काही विषयस आहेत, ठीक आहे, यांच्यावरती कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये. लक्षात ठेवा. काय सांगितलं मी की भारतामध्ये जे लॉ अँड ऑर्डर आहे, तसंच भारताची सेक्युरिटी झाली, भारताची सोव्हरेनिटी झाली, भारताचे इतर देशांजोडी जर फ्रेंडली रिलेशन्स झालेत, तसंच लॉ अँड ऑर्डर अर्थातच पब्लिक ऑर्डर झालं, तर हे सर्व कलम 19(2) अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण आपण कलम 19(1) अंतर्गत आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचा उपयोग करतो तेव्हा या विषयांवरती आपल्याला बोलायचा अधिकार नाही आहे. ठीक आहे. किंवा जर आपण या विषयांवरती आपली अभिव्यक्ती केली असेल तर सरकार जे आहे ते आपल्या विरोधामध्ये कार्यवाही करू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं की आंदोलन करणे हा कशाप्रकारे एक मूलभूत अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट तसंच हायकोर्टने सुद्धा याला अपहेल्ड केलेलं आहे. ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजी काय म्हणत आहेत तर किमान आधारभूत मूल्य जे आहे त्याला यापुढे सुद्धा आम्ही अबाधित ठेवणार आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे MSP आजपर्यंत आम्ही देत आलो ते कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे. MSPमध्ये कुठल्याही प्रकारे चेंज केलं जाणार नाही किंवा MSP काढून घ्यायचे सुद्धा गव्हर्नमेंटचा काहीही इरादा नाही आहे. ठीक आहे. हे क्लिअर केलेलं आहे आणि सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे म्हणजे बोलण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया. हां, सद्यस्थितीमध्ये मोदी आणि बायडेनमध्ये सुद्धा वार्ता झालेली आहे. ठीक आहे. जो बायडेन जे अमेरिकाचे राष्ट्रप्रमुख आहे त्यांच्यामध्ये आणि मोदीजीमध्ये सुद्धा आता वार्तालाप झालेला आहे, कारण की भारतामध्ये जे काही विषय आहे जसे की शांतता, सुरक्षितता, तसंच एकत्रित काम करण्याबद्दल त्यांच्यामध्ये बोलचाल झाली आहे करणं. ठीक आहे. अर्थातच काय तर वार्ता झाली आहे करणं. आता पुढे काय येईल त्याचा रिझल्ट ते आपल्याला लवकरच समजेल. नेक्स्ट जी न्यूज आहेत ते आहेत कांदा 60 रुपयांवर गेलेला आहे आणि हळवी कांद्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारात तुटवडा. आता कांदा काय इम्पॉर्टंट आहे तर आपण आधी पण डिस्कस केला होता की कांद्यामुळे गव्हर्नमेंटसुद्धा पडते. ठीक आहे. आणि आपल्यासाठी ॲग्रिकल्चर
हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. तर ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत कांद्याविषयी आपल्याला माहिती विचारली जाऊ शकते. तर थोडीशी माहिती आपण कांदा या एक शेती उत्पादनावरती घेऊन टाकूया. ठीक आहे. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की भारतामध्ये, ठीक आहे, फक्त भारतामध्ये दर महिन्याला 13 लाख टन एवढा कांदा हे आवश्यक असतो. ठीक आहे. भारतामध्ये डॉमेस्टिकली कन्झम्पशनसाठी प्रत्येक महिन्याला 13 लाख टन एवढा कांदा एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे काय, तर कांद्याचं जे उत्पादन आहे ते दर महिन्याला होत नाही. कांद्यासाठी 3 सीझन्स आहेत. कुठले कुठले? सर्वात पहिली खरीफ, दुसरी लेट खरीफ आणि तिसरं म्हणजे राबी. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राबी हा जो सीझन असतो त्या दरम्यान 70% कांद्याचं उत्पादन होतं. ठीक आहे. आणि राबी सीझनचा काळ काय आहे ते आपण बघून घेऊ. तर राबीच्या अंतर्गत जे काही उत्पाद असतात त्यांचं प्लांटेशन जे आहे ते डिसेंबर ते जानेवारी दरम्यान करण्यात येतो आणि त्याचे जे उपज आहे अर्थातच जे हार्वेस्ट आहे ते मार्च आणि मेच्या दरम्यान भेटते. ठीक आहे. तसंच जे खरीफ आहे त्याचा अंतर्गत जुलै आणि ऑगस्टमध्ये प्लांटिंग केली जाते. तसंच त्याची हार्वेस्टिंग आहे ते ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर लेट खरीफ जे आहे तर लेट खरीफच्या अंतर्गत आपण जे प्लांटिंग आहे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये करतो आणि त्याचं जे उत्पादन असतो ते जानेवारी मार्चमध्ये मार्केटमध्ये येतो. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की या 3 सीझन जे आहेत याच्यामध्ये आपण एक्सेसमध्ये काही प्रोडक्शन करत नाही. ठीक आहे. तर समजा राबी सीझन आहे. आता राबी सीझनच्या दरम्यान काय होणार आहे, ते मार्च ते मेमध्ये आपल्या मार्केटमध्ये जे क्रॉप्स आहेत ते येणार आहेत. ठीक आहे. आता हे मार्च ते मे आहे, ते जे क्रॉप आहेत ते जून जुलैपर्यंत चालतात. परंतु जे खरीफ आहे, आता खरीफ आपलं जे लेट खरीफ आहे, ठीक आहे, तर लेट खरीफमध्ये जे हार्वेस्टिंग लेट झाली ना, तर त्याच्यामुळे आपल्याला मध्ये गॅप येऊ शकतो. आणि हा जो गॅप येतो तेव्हा काय होतो, तर मार्केटमध्ये जे आपला कांदा असतो ते पुरत्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसतो आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे त्याचा भाव वाढतो. ठीक आहे. आता हे बघा इथे दिलं गेलं थोडीशी माहिती की राबी क्रॉप जो असतो ते मार्च आणि मे दरम्यान जे असते ते मार्केटमध्ये येतो. ठीक आहे. कधी मार्केटमध्ये येतो? मार्च आणि मे दरम्यान. आणि त्यानंतरचा जो नेक्स्ट जे क्रॉप्स आहेत ते ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान येतं आणि ते खरीफच्या माध्यमातून येतो. परंतु याच्यामध्ये जर थोडंसंही गॅप आला तर त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे कांद्याचे जे काही प्राइसेस आहेत ते अचानक शूट होतात किंवा वर जातात. ठीक आहे. चला मग हे आपण थोडीशी माहिती घेतली कशाविषयी, कांदा या उत्पादविषयी. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. शेतकरी आंदोलनामुळे देशभरात व्यापार उद्योगधंद्यांचे 1 लाख कोटीचे नुकसान, असं कोणी सांगितलेलं आहे, तर कॅटने स्वतःचा अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे. काय बरं, की शेतकरी आंदोलनामुळे देशभरात व्यापार उद्योगधंद्याचे 1 लाख कोटीचे नुकसान होणार आहे. आणि GST सुधारणा जी केली गेली आहे. ठीक आहे. आता GSTच्या अंतर्गत काय आहे, तर GST काउन्सिलकडे आपण अधिकार दिला आहे की जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावरती ते GST डिसाईड करू शकतात. परंतु सद्यस्थितीमध्ये काय बघायला भेटले माहिती आहे का, की GST जे डिसाईड केलं आहे ना त्याच्यामध्ये रँडमली आणि खूप फ्रिक्वेंटली चेंजेस होत आहेत. ठीक आहे. GST रेट्स जे असतात आपल्याला माहिती आहे की GST रेट्स अंतर्गत 0%, त्यानंतर 5%, त्यानंतर 12%, 18% आणि 28% हा आहेत ते GSTचे थर आहेत. बरोबर. परंतु सद्यस्थितीमध्ये काय माहिती आहे का, जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना GSTमध्ये ठेवायचं किंवा कुठल्या टॅक्सच्या थरामध्ये ठेवायचा हे GST काउन्सिल डिसाईड करते आणि ते खूप फ्रिक्वेंटली याच्यामध्ये चेंज करत चालली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे उद्योगधंद्यावरती याचा परिणाम होतो आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या सुधारणाच्या विरोधात 26 फेब्रुवारीला भारत बंद ठेवायचा जे काही GSTचे किंवा GST जे लोक यूज करतात त्यांनी ठरवलं आहे की आपण 26 फेब्रुवारी जे आहे तेव्हा आपण भारत बंद ठेवणार आहेत. काय बरं, कारण GSTमध्ये होणारे हे चेंजेसमुळे, कारण त्याच्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते आपला उद्योगधंद्यावरती होतो आहे. ठीक आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं की आपल्यासाठी महत्त्वाचं आहे GST. तर आपण थोडीशी माहिती GSTवरती घेऊया. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. सर्वात पहिले तर हे लक्षात ठेवा, GSTचा फुल फॉर्म काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST जे आहे ते 122व्या विधेयकानुसार 2014मध्ये आपल्या संविधानामध्ये मांडण्यात आलं होतं. ठीक आहे. आता विधेयक आणि कायदा वेगवेगळा असतं. ठीक आहे. सुरुवातीला जर एखादा आपण प्रस्ताव मांडलो तर त्याला आपण विधेयक म्हणतो आणि त्यानंतर त्याला जर संमती भेटली तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होते. ठीक आहे. तर GSTच्या माध्यमातून किंवा GST मांडण्यासाठी आपण 122वं विधेयक आणलं होतं आणि त्याला अप्रुव्हल भेटला आणि त्याच्या माध्यमातून आपण 101वी घटनादुरुस्ती कायदा केला. 101वी घटनादुरुस्ती कायदा 2016मध्ये करण्यात आला आणि याच्या माध्यमातून आपण GST याला इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हां, लक्षात ठेवा. घटनादुरुस्ती कुठली होती, तर 101वी घटनादुरुस्ती कधी पारित करण्यात आली, 2016मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण GST आहे त्याला इम्प्लिमेंट केला. आता
जी एस टीच्या माध्यमातून आपण काय केलं, तर जी एस टीच्या माध्यमातून आपण तीन टाईपची जी एस टी आणली. सर्वात पहिलं होतं ते म्हणजे सेंट्रल जी एस टी, दुसरं होतं स्टेट जी एस टी आणि तिसरं होतं इंटिग्रेटेड जी एस टी. सेंट्रल जे म्हणजे केंद्र ज्या प्रोडक्ट्सवरती जी एस टी लावतो त्याला आपण सेंट्रल जी एस टी म्हणतो. स्टेट ज्या प्रोडक्ट्सवरती जी एस टी लावतो त्याला आपण स्टेट जी एस टी म्हणतो. आणि इंटिग्रेटेड जी एस टी हा जेव्हा इंटरस्टेट ट्रेड असतो, ठीक आहे, कसलं बरं, इंटरस्टेट. आता एक्झाम्पल देतो, महाराष्ट्र आणि बिहारच्या अंतर्गत जर कुठल्याही प्रकारचा ट्रेड झाला असेल तर त्याच्यामध्ये जे काही टॅक्स लावला जातो ते आय जी एस टीच्या अंतर्गत लावला जातो, ठीक आहे. कारण महाराष्ट्र वेगळं लावणार, बिहार वेगळं लावणार चालणार नाही. किंवा जर लावला आहे टॅक्स तर कलेक्ट कोण करणार हा क्वेश्चन येतो. मग त्यामुळे आय जी एस टीच्या माध्यमातून काय होते, तर हा इंटरस्टेटमध्ये जे काही ट्रेड होतो तेव्हा टॅक्स जे आहे ते आय जी एस टीच्या माध्यमातून गोळा केला जातो, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथे आर्टिकल्स लक्षात ठेवायचे आपल्याला. तो म्हणजे आर्टिकल 279A, ठीक आहे. कुठलं बरं, आर्टिकल 279A. आर्टिकल 279Aचा अंतर्गत आपण काय केलं, तर आपण जी एस टी काउन्सिल बनवली. आणि जी एस टी काउन्सिल आपण बनवली अर्थातच कोण, तर ते अधिकार प्रेसिडेंटकडे आहे. काय बरं, की प्रेसिडेंट जे आहे ते जी एस टी काउन्सिल बनवणार. परंतु लक्षात ठेवा की जी एस टी काउन्सिलचे जे अध्यक्ष असतात ते आपले युनियन फिनान्स मिनिस्टर असतात, ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये कोण, तर निर्मला सीतारामन जी. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट ना. आर्टिकल 279Aच्या अंतर्गत प्रेसिडेंटकडे पॉवर आहे काय बरं, जी एस टी काउन्सिल बनवायचं. परंतु जी एस टी काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात, ते आपले ते युनियन फायनान्स मिनिस्टर असतात, ठीक आहे. आता जे जी एस टी काउन्सिल आहे त्याच्या अंतर्गत केंद्र जे असतो त्याला 1/3 वोटिंगचा अधिकार असतो, तर जे राज्य असतात त्यांना 2/3 वोटिंगचा अधिकार असते, ठीक आहे. आणि कुठलाही प्रस्ताव जर जी एस टी काउन्सिलमध्ये आला असेल तर तो 3/4 मेजॉरिटीने पास करणे गरजेचं आहे. किती मेजॉरिटी बरं, तर 3/4 मेजॉरिटी, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की जी एस टीचे टाईप सी जी एस टी, एस जी एस टी आणि आय जी एस टी. तसंच जी एस टीच्या अंतर्गत जे काही टॅक्सचे थर आहे त्याच्या अंतर्गत 0%, 5%, 12%, 18% आणि 28%, ठीक आहे. हे सर्व काय आहेत, तर हे सर्व टॅक्स बेस म्हणतो आपण यांना. काय म्हणतो, टॅक्स बेस, ठीक आहे. कुठले कुठले आहेत, तर 5%, 12%, 18% आणि 28%, ओके. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जी एस टी आणण्याआधी जे काही खूप सारे टॅक्सेस होते आपल्या भारतामध्ये, ठीक आहे. तर कुठले असे टॅक्सेस आहेत जे स्टेट लेवलवरती जी एस टीच्या अंतर्गत सबस्यूम करण्यात आले आहेत आणि कुठले असे टॅक्सेस आहेत जे सेंट्रल लेवलवरती केंद्राच्या धोरणामध्ये होते आणि त्याला नंतर जी एस टीच्या अंतर्गत समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. तर लक्षात ठेवा स्टेट लेवलवरती कुठले कुठले टॅक्सेस होते, तर स्टेट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स अर्थात स्टेट सेल्स टॅक्स, त्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय अँड एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि टॅक्सेस ऑन लॉटरी, बेटिंग अँड गॅमलिंग. तर हे जे काही टॅक्सेस होते ते आधी स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर यायचे, परंतु आता त्याला जी एस टी अंडर सबस्यूम करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तसंच सेंट्रल लेवलवरती सेंट्रल एक्साईज ड्युटी, ॲडिशनल एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, ॲडिशनल कस्टम ड्युटी आणि स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑन कस्टम, ठीक आहे. तर हे जे काही टॅक्सेस होते त्यांना आता जी एस टीच्या अंतर्गत केंद्राने सबस्यूम करून घेतलेलं आहे, ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मध्यंतरी याच्यावरती प्रश्न आला होता की खालीलपैकी कुठले टॅक्सेस आहेत जे आधी स्टेट आकारायचे परंतु त्यानंतर जी एस टीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले, ठीक आहे. तर हे टॅक्सेसला लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर याचे शॉर्ट नोट्स बनवणार आहोत आणि त्याला पुन्हा रिवाईज करणे. कॉज रिव्हिजन इज द की टू सक्सेस, ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवा. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. नव्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षक पात्रता परीक्षेत बदल करण्यात आलेला आहे. पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतच्या शिक्षकांना TET उत्तीर्ण अनिवार्य करण्यात आलेले आहे. अच्छा, आता चेंजेस काय ते सुद्धा मी सांगतो. याआधी काय होतं माहिती आहे का, ते पूर्व प्राथमिक पासून ते 8वीपर्यंतची जी काही शाळा होती त्याच्यामध्ये जॉब हवा असेल तर आपल्याला TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट हे पास करावी लागायची, परंतु आता त्याला वाढवून किती करण्यात आलेलं आहे, तर 12वीपर्यंत जर शिक्षकांना नोकरी हवी असेल गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये किंवा अदर स्कूल्समध्ये तर त्यांना टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हे पास करणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण नॅशनल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याच्यासाठी एक समितीसुद्धा बनवलेली आहे, ठीक आहे, ज्याला आपण NCTE म्हणतो आहे, ओके. आता आपण थोडीशी माहिती टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टविषयी घेऊया, ठीक आहे. तर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे त्याला आपण TET सुद्धा म्हणतो आणि हे काय असते, तर हे एक मिनिमम क्वालिफिकेशन असतो. कशासाठी, जर आपल्याला टीचर्सची जॉब हवी असेल तर, ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये. आणि जर क्लास 1 to क्लास 8पर्यंत हे आधी होतं आणि आता चेंज करून काय करण्यात आलेलं आहे, तर 12thपर्यंत जे काही शाळा आहे इथे जर टीचर्सची जॉब हवी असेल तर तुम्हाला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अर्थातच TET जे आहे त्याला पास करणे अनिवार्य आहे, ठीक आहे. अच्छा,
TET टेस्ट अशी एखादी टेस्ट असली पाहिजे, हे गव्हर्नमेंटने 2011 साली अनाऊन्स केलं होतं. ठीक आहे. आता TET टेस्टच्या माध्यमातून काय असते माहिती आहे का, तर जे कोणीही BTC केले असेल किंवा BEd केलं असेल, BEI EED केलं असेल, तर हे सर्व एलिजिबल असतं हे टेस्ट देण्यासाठी. ओके. आणि त्यांना कमीत कमी 60% मार्क्स हे स्कोर करायचे असतात. ठीक आहे, TET पास करण्यासाठी. आता TET जे आहे ते कंडक्ट करण्याचं ऑथॉरिटी कोणाकडे आहे, तर लक्षात ठेवा, TET कंडक्ट करण्याचं ऑथॉरिटी जे आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थातच CBSEकडे आहे. ठीक आहे. आता CBSEला ही जी ऑथॉरिटी आहे ते मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने दिली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. काय बरं की TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्ट करण्याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे, तर ते CBSEकडे आहे. कोणी दिली त्यांच्याकडे ही ऑथॉरिटी, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने दिली आहे. ठीक आहे. आता सेंट्रल TET सारखी एखादी ऑथॉरिटी आपण बनवून किंवा एखादी एक्झाम आपण कंडक्ट करून काय केलं, तर जे राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे, ठीक आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे, त्याचा सेक्शन 23च्या सबसेक्शन 1मध्ये असा एक प्रोव्हिजन होता की एक इंडिपेंडंट बॉडी असली पाहिजे जे टीचर्ससाठी एक एक्झाम कंडक्ट करेल की ज्याचं थ्रू त्यांची पात्रता ही निश्चित केली जाईल. ठीक आहे. काय बरं, तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जे आहे त्याचं सेक्शन 23च्या सबक्लॉस 1मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की टीचर्सची एलिजिबिलिटी जी आहे किंवा टीचर्सची जी पात्रता आहे त्याला टेस्ट करण्यासाठी आपण एक एक्झाम कंडक्ट करणार आहोत आणि ती जी एक्झामचं नाव आहे आता TET. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर NCTE अर्थातच काय, तर नॅशनल काउन्सिल ऑन टीचर्स एलिजिबिलिटी. ठीक आहे, नॅशनल काउन्सिल ऑन टीचर्स एलिजिबिलिटी याच्या माध्यमातून जे किंवा ही जी बॉडी आहे ते TETसाठी गाईडलाईन बाहेर काढते. ठीक आहे, की TETसाठी सिलेबस काय असलं पाहिजे, कशा प्रकारे त्याची एक्झाम्स कंडक्ट केली पाहिजे, तर हे सर्व गाईडलाईन्स जे बाहेर काढते ते कोण बाहेर काढते, NCTE. आणि NCTEच्या माध्यमातून काढली गेलेली गाईडलाईन्स अनुसार TET पास करणारा जे काही पर्सन्स असतील किंवा पर्सनल्स असतील त्यांनाच आपण स्कूल टीचिंगसाठी एलिजिबल ठरवूया. आणि हे कुठे लिहिण्यात आलेलं आहे, तर हे लिहिण्यात आलेलं आहे RTE ॲक्ट अर्थातच राईट टू एज्युकेशन ॲक्ट जे आहेत त्याचा सेक्शन 2चा सबक्लॉस Nचा अंतर्गत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे तर आपल्याला माहिती आहे की CBSE जे आहे ते TETची एक्झाम कंडक्ट करते. हे एक्झाम्स आहेत ते वर्षांना 2 वेळा होतात. ठीक आहे, आणि 20 लँग्वेजमधनं ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाते. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर सेंट्रलला जसं हे TET एक्झाम कंडक्ट करण्याची ऑथॉरिटी आहे तसं स्टेट्सनासुद्धा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त सेंटर एक्झाम कंडक्ट करते असं नाही आहे, स्टेटसुद्धा एक्झाम कंडक्ट करते TETची. आणि महाराष्ट्रामध्ये जी एक्झाम कंडक्ट होते तिचं नाव आहे महाराष्ट्र TET अर्थातच TET. ठीक आहे, हे बघा इथे लिहिलं गेलेलं आहे. ओके. आणि हे दरवर्षी कंडक्ट होते, ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा. आणि 2 लेवलमध्ये कंडक्ट होते. पहिल्या लेवलमध्ये जे असतात ते पेपर 1 आणि पेपर 2 असं असते. पेपर 1 जे असतो ते प्रायमरी लेवलच्या टीचर्ससाठी असतो आणि पेपर 2 जे असतं 1 to 5th लेवलचं जे अप्पर प्रायमरी असतात त्यांच्या टीचर्ससाठी असतो. ठीक आहे. ओके, तर पेपर 1 जो असतो, ठीक आहे, काय होतं, पेपर 1 जो होता ते 1st to 5th आणि पेपर 2 जे होतं ते 6 to 8 या जे स्टँडर्ड्स आहेत तिथे शिकवणारे जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी असते. ठीक आहे. तर हे आपण थोडीशी माहिती टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टविषयीसुद्धा बघितली, ज्याला आपण TET म्हणतो. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत अधिछात्रवृत्तीसाठी राष्ट्रीय मानांकन संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच अर्ज करण्याची अट, बार्टीच्या संशोधकांसमोर संकट. तर बेसिकली अधिछात्रवृत्ती जे आहे, ठीक आहे, हे काय असतं ते लक्षात ठेवा. तर ग्रॅज्युएशन नंतर, ठीक आहे, काय बरं, ग्रॅज्युएशन नंतर जे आपल्याला पुढचा अभ्यास करायचा असतो, ठीक आहे, आपल्याला अर्थातच कोण, तर SC जे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी एक स्कॉलरशिप स्कीम आहे. ठीक आहे, ग्रॅज्युएशन नंतर जे हायर स्टडीज असतात त्यासाठी SCचे जे काही स्टुडंट्स असतात त्यांना ही स्कीम लागू होते. ठीक आहे. तर आपण जेव्हा म्हणतो की वल्नरेबल सेक्शनसाठी स्कीम, तर तिथे हा स्कीम आपण तिथे रेफर करू शकतो. ओके. आता सध्या काय प्रोव्हिजन किंवा काय नवीन चेंजेस करण्यात आले ते आपण बघून घेऊया. तर राष्ट्रीय मानांकन प्राप्त पहिल्या 100 संस्थांमधील जे काही उमेदवार आहेत त्यांनाच या अधिछात्रवृत्तीचा लाभ भेटणार आहे. ठीक आहे, हे आता नवीन प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरं काय सांगण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रीय मानांकित शिक्षण संस्थांच्या यादीत केवळ राज्यातील 12 विद्यापीठांचा समावेश असून यात एकही कृषी व पशुवैद्यक विद्यापीठ नाही आहे.
अर्थातच ज्या व्यक्तींनी किंवा ज्या स्टुडंट्सने कृषी व पशुवैद्यक विद्यापीठातून स्वतःची डिग्री घेतली आहे त्यांना जर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी इथे काहीच ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडीशी माहिती या अधिछात्रवृत्तीबद्दल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना ही 2013 सुरू करण्यात आली. बार्टीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून दरवर्षी 105 विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जातो. याआधी कृषी क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा राजीव गांधी अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळत असे. मात्र UGCची नेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही अधिछात्रवृत्ती मिळते. मात्र कृषी क्षेत्रातील विद्यार्थी भिन्न विषयामुळे नेट देत नसल्याने मागील 2 वर्षापासून या अधिछात्रवृत्तीचा लाभांपासून वंचित आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं एवढंच आहे की अधिछात्रवृत्ती जी आहे ते SC जे कास्ट आहे, शेड्यूल कास्टचे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आहे. ओके. आणि त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ही एक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आणि बार्टीच्या माध्यमातून ही जे स्कॉलरशिप आहे ते देण्यात येते. ठीक आहे. त्यानंतर अजून काही न्यूज आहे बघूया. ओके. रिझर्व्ह बँक विधेयकाने सुरुवात. ठीक आहे. तर थोडीशी माहिती इथे रिझर्व्ह बँकची हिस्ट्रीबद्दल दिली आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याला रिझर्व्ह बँकविषयी माहिती देण्यात येत आहे. ज्या लोकांनी आधीचे व्हिडिओ बघितलेले नाही ते सोमवारचे जे काही व्हिडिओज असतात ठीक आहे त्यांना गो थ्रू करा. तिथून आपल्याला पूर्ण रिझर्व्ह बँकची जी काही माहिती आहे किंवा त्याची जी काही हिस्ट्री आहे त्याच्याविषयी आपला रिव्हिजनसुद्धा होऊ जाईल आणि ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना तिथे माहितीसुद्धा भेटेल. ठीक आहे. 5वी सत्तेपुढे शहाणपण जास्त काळ टिकत नाही हा अनुभव रिझर्व्ह बँक विधेयकाचा वेळी इतिहासाने घेतला आहे. आवर्जून नमूद करावेसे वाटते की जानेवारी 1927 तत्कालीन विधिमंडळाचा पटलावर मांडण्यात आलेले हे विधेयक अनेक वेळा सुधारणा करीत तब्बल 7 वर्षांनी अर्थातच 22 डिसेंबर 1973 रोजी लोकसभेत मंजूर झाले होते. ठीक आहे. आता हिस्ट्री काय ते बघून घेऊ आपण. तर विधिमंडळासमोर 25 जानेवारी 1927 रोजी मांडले गेलेले रिझर्व्ह बँकेचे विधेयक हे नवीन विधिमंडळ म्हणजेच सध्याच्या संसद भवनात मांडले गेलेले पहिले विधेयक होय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. संसद भवनात मांडले गेलेले पहिले विधेयक कुठले तर ते रिझर्व्ह बँकचे विधेयक. ओके. नुकतेच भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संकल्पित संसद भवनाची पायउभारणी 10 डिसेंबर 2020 रोजी केली आहे. आता याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. कारण हा करंट अफेअर्समध्ये चाललेला आहे की नवीन जे आपलं संविधान बांधण्यात येतं आहे तर त्याचा जे पायउभारणी आहे ते कधी करण्यात आली तर 10 डिसेंबर 2020 रोजी. कोणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी. सुमारे 100 वर्षापूर्वी म्हणजे 12 फेब्रुवारी 1921 रोजी सध्याच्या संसद भवनाची पायभरणी झाली होती. हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 6 वर्षांचा कालावधीत बांधल्या गेलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन तत्कालीन व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲरविन यांचा हस्ते 18 जानेवारी 1927 रोजी झाले. पुन्हा एकदा फॅक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे. आता तुम्हाला संसदविषयी माहिती द्या आणि खाली स्टेटमेंट देऊन टाकतील. आता ABCD आणि 4 स्टेटमेंट दिले. विचारतील वरीलपैकी कुठले विधान हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे. ठीक आहे. तर हे जे काही फॅक्ट्स आहेत तिथे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हां. मग 18 जानेवारी 1927 रोजी जे तत्कालीन गव्हर्नर जनरल होते लॉर्ड ॲरविन त्यांनी उद्घाटन केलं होतं संसद भवनाचा. व त्यानंतर केवळ आठवड्यातच म्हणजे 25 जानेवारी 1927 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले विधेयक या सभागृहासमोर मांडण्यात आले. या वस्तूला प्रथम विधिमंडळ व नंतर लोकसभा किंवा संसद भवन म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. पुढे जानेवारी 1927 तत्कालीन विधिमंडळाच्या पटलावर मांडण्यात आलेले हे विधेयक अनेक वेळा सुधारणा करीत तब्बल 7 वर्षांनी म्हणजेच की 22 डिसेंबर 1933 रोजी लोकसभेत मंजूर झाले. रिझर्व्ह बँकेचे विधेयक ज्या सभागृह पुढे प्रथम चर्चेला आले त्या विधिमंडळात त्यावेळी असलेल्या एकूण सदस्यांपैकी 104 सदस्य थेट निवडून आलेले होते. ठीक आहे. आता इथे जे काही नंबर दिले गेलेत ते कुठल्या पार्टीमधनं किती लोक निवडून आले होते ते दिले आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, इथे 3 पार्टीचं नाव देण्यात आलेलं आहे. सर्वात पहिले स्वराज्य पार्टी, त्यानंतर राष्ट्रीय पार्टी आणि मुस्लिम पार्टी. आता लक्षात ठेवा स्वराज्य पार्टी जे होतं ठीक आहे तर असहकार आंदोलनानंतर जेव्हा असहकार आंदोलन चौरी चौराच्या घटनेनंतर संपुष्टात आलं ठीक आहे तर त्यानंतर काँग्रेसला दिशा देण्यासाठी स्वराज्य पार्टी किंवा
जे काही लोक होते आंदोलन करणारे त्यांना दिशा देण्यासाठी स्वराज्य पार्टी ही एक स्वतंत्र पार्टी अस्तित्वात आली. ठीक आहे. स्वराज्य पार्टीची स्थापना करण्यामागे दोन व्यक्ती खूप जास्त महत्त्वाचे होते. सर्वात पहिले पंडित जवाहरलाल नेहरूचे जे पिता होते, ठीक आहे, ज्यांचं नाव काय होतं, मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू. आणि दुसरे जे होते ते होते CR दास, अर्थातच चित्तरंजन दास. ठीक आहे. चित्तरंजन दास जे होते ते स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू जे होते ते त्याचे सचिव होते. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्वराज्य पार्टीविषयी प्रश्न येऊ शकतो. ओके. तसंच दुसरी जी पार्टी आहे ती आहे राष्ट्रीय पार्टी. ओके. कुठली पार्टी बरं? राष्ट्रीय पार्टी. त्यालाच द काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी असं सुद्धा नाव आहे. ठीक आहे. 1934मध्ये स्थापना होते. आय एम सॉरी, थोडंसं चुकते वाटते. 1934 नाही आहे, मी तुम्हाला हे इयर सांगतो नंतर. ठीक आहे. हां, मग नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जी होती त्याची स्थापना मात्र लक्षात घ्या, तर मदन मोहन मालवीया. कोण बरं? मदन मोहन मालवीया त्याची स्थापना करतात आणि त्याचाच जोडी त्यांचे सहकारी म्हणून NC केलकर. कोण बरं? NC केलकर आणि माधव श्रीहरी आने. ठीक आहे. कोण बरं? माधव श्रीहरी आने हे तिघंही मिळून या राष्ट्रीय पार्टीची स्थापना करतात. तसंच तिसरी जी पार्टी आहे ती आहे मुस्लिम पार्टी. ठीक आहे. मुस्लिम पार्टीची स्थापना जी आहे, ओके, मुस्लिम पार्टीची स्थापना जे ते कोण करतात, तर ते आपले सर जुल्फिकार अली खान. ठीक आहे. कोण बरं? सर जुल्फिकार अली खान. हे लक्षात ठेवा नाव. तर तुम्हाला जोड्या लावामध्ये एका साईडला पार्टी विचारलं जाऊ शकते आणि दुसऱ्या साईडला त्याचे संस्थापकविषयी माहिती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. किंवा हे पार्टी आहे त्याचे संस्थापक कोण आहे आणि सांगतील जोड्या लावा. मग अशा केसेसमध्ये हे जे काही नावं आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे. स्वराज्य पार्टीसाठी मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास, राष्ट्रीय पार्टीसाठी मदन मोहन मालवीया, NC केलकर आणि माधव श्रीहरी आणे, आणि मुस्लिम पार्टीसाठी सर जुल्फिकार अली खान. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे रिझर्व्ह बँकेची 1934मध्ये स्थापन झाल्यानंतर एप्रिल 1947पर्यंत बर्माची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक काम पाहत होती. वास्तविक 1937मध्येच भारतीय संघराज्यातून बर्मा बाहेर पडले होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. हां, 1937मध्ये बर्मा जे आहे ते भारतीय संघराज्यामधून बाहेर पडले होते. तीच गोष्ट पाकिस्तानची 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही जून 1948पर्यंत म्हणजे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची निर्मिती होईपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक हीच पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहत होती. ठीक आहे. त्यानंतर विधेयकावर होत असलेल्या वादाचा केंद्रस्थानी पुढील प्रमुख मुद्दे होते. पहिला म्हणजे मध्यवर्ती बँक ही खाजगी भागधारकांची बँक असावी की 100% सरकारचे भांडवल असणारी बँक असावी. आता हा जो मुद्दा आहे त्याच्यावरची आपण प्रिव्हियस डिस्कशनमध्ये डिस्कस केलेलाच आहे. ठीक आहे. प्रायव्हेटायझेशनवरती जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा आपण हा मुद्दा डिस्कस केलेला आहे. सेकंड म्हणजे मध्यवर्ती बँकच्या संचालक मंडळावर राजकारण्यांना प्रतिनिधित्व असावे का नाही. तिसरं म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात सहकारी बँक असाव्यात का. आणि चौथा म्हणजे मध्यवर्ती बँकेचा संचालक मंडळाची रचना कशी असावी. ठीक आहे. तर हे सर्व जे विषय होते ते आपण रिझर्व्ह बँकच्या विधेयकामध्ये डिस्कस केले होते. आपण अर्थातच कोण, तर तत्कालीन जे काही संसद भवन होतं तिथे हे सर्व विषय होते ते डिस्कस झाले होते. ओके. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत रमाबाई आंबेडकर यांचा विविध संस्था संघटनांकडून अभिवादन. ठीक आहे. रमाबाई आंबेडकर यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अभिवादन. आता लक्षात ठेवा, रमाबाई भीमराव आंबेडकर जे होते, ठीक आहे, त्यांचं जे जन्म झाला होता ते 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला होता. कधी बरं? 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला होता. ठीक आहे. आणि या 7 फेब्रुवारीला त्यांचं विविध जे काही संस्था आणि संघटना त्यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं. लक्षात ठेवा, रमाबाई भीमराव आंबेडकरची जी काही स्टोरी आहे ना, खूपच जास्त म्हणजे इन्फ्लुएन्सिंग आहे. ठीक आहे. आणि इमोशनल आहे, तुम्ही हे सुद्धा म्हणू शकतात. तर आज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची एक लिंक पाठवेन. ठीक आहे, विकिपीडियाची. तर तिथून तुम्ही रमाबाई आंबेडकर जे आहेत त्यांच्याविषयी माहिती वाचू शकतायत. ओके. कारण जर आपण व्यक्तिमत्व डिस्कस करायला बसलो इथे तर त्याच्यामागे हाफ एन आवर निघून जाईल, तेवढा आपल्याकडे टाईम नाही आहे. ओके. तर मी तुम्हाला लिंक पाठवून देईन, तुम्ही तिथून एकदा त्याला गो थ्रू करा. ओके. त्यानंतर पुढची न्यूज बघूया आपण. हमीभावाचा कायदा करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी, पंतप्रधान भाषणावर टीका. आता हमीभाव अर्थातच काय, तर MSP.
मिनिमम सपोर्ट प्राईस. ठीक आहे. तर MST विषयी आपण आधीच 16 डिसेंबर 2020ची जी आपली डिस्कशन आहे त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून टाकेन. तुम्ही एकदा तिथून त्याला रिवाईज करून घ्या. ठीक आहे. पुढची जी महत्त्वाची न्यूज आहेत ते आहेत उत्तराखंड दुर्घटनेमध्ये 26 मृतदेह हाती लागले आहेत आणि अजूनसुद्धा 171 लोक जे आहेत ते बेपत्ता आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे NDRF आणि SDRF विषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. NDRF आणि SDRF. तर NDRF आणि SDRF विषयी आपण आपलं 11 जानेवारीची जे काही डिस्कशन आहे तिथे डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर मी आपल्याला विनंती करतो तुम्ही एकदा ती डिस्कशन जे आहे त्याला रेफर करावं. ठीक आहे. लिंक जी आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. महत्त्वाचं आहे NDRF आणि SDRF. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत यंदा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नाही होणार आहेत. ठीक आहे. आता थोडीशी माहिती शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविषयी. तर 1969 पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आता लास्ट इयर पद्म पुरस्कार जे आहे त्याच्यावरती प्रश्न आला होता की पद्म पुरस्कार जे आहेत त्यांची सुरुवात कधीपासून करण्यात आली. तर अशाच प्रकारे हे शिवछत्रपती पुरस्कार जे आहेत त्यांच्याविषयीसुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मग लक्षात ठेवा 1969 पासून याची सुरुवात करण्यात आली होती आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान करणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी हे पुरस्कार दिला जातो. गेल्या काही वर्षात 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिनाचं मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे. तसंच राज्य शासनाकडून 2014-15, 15-16 आणि 16-17 हे तीनही वर्षाचे प्रलंबित पुरस्कार 2018मध्ये एकत्रित स्वरूपाने देण्यात आले होते. तर अशाच प्रकारे यंदाचं जे पुरस्कार आहे ते तर लांबणीवर टाकलं आहे, पण पुढच्या वर्षी त्याला एकत्र किंवा इतर जे नेक्स्ट इयरचे जे काही पुरस्कार आहे त्याच्या जोडीला देण्यात येऊ शकतात. ठीक आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच न्यूज आहेत. काही लिंक्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. तर तुम्ही त्या लिंक्सना ॲक्सेस करा आणि जे काही आपल्याला महत्त्वपूर्ण न्यूज आहेत ते तिथून रिवाईज करून द्या आणि ज्यांनी नसेल नोट्स बनवलेले त्यांनी पुन्हा त्याचे नोट्ससुद्धा बनवून घ्या. ठीक आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.